सो हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी मिनी व्लॉग. तर आज मी मस्त सकाळ सकाळी उठून रेडी झाली आणि आतमध्ये बघतो तर काय दूध होतं चाललं. त्यानंतर पास वगैरे काढला आणि मग ट्रेनने गेली. आणि सगळ्यांना चढायची पण घाई असते आणि उतरायची पण घाई असते. आणि पुढं तर बघा पूर्ण स्टेशन खाली खालीच होता. मग पोहोचली आणि निघायच्या टायमाला कोणच नव्हतं तर गेम खेळत बसली. मग त्यानंतर घरी आले. एका साईडला रस्सा बनवला, एका साईडला फिश फ्राय केला आणि गरमी तर पूर्ण प्रो मॅक्स होत होते बाबा. एवढं किचन मध्ये तो उभंच राहावं. त्यानंतर ताट वाढला आणि व्हिडिओ काढायचे असेल तेव्हाच मी एवढं चांगला ताट वाढते, नाही तर माझं ताट पूर्ण असं एकदम मेसी असतं. आणि आज संडे स्पेशल मेन्यू होता रस्सा, कांदा, भात, फिश फ्राय आणि चपातीसोबत पहिले खाल्ल्यानंतर भातासोबत खाल्लं आणि भातासोबत थोडं लसूण घेतलं आणि फ्राय केलेलं लसूण मच्छीसोबत काय भारी लागतो यार. नक्की ट्राय करून बघा तुम्ही, खूप 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 टेस्टी लागतं. त्याच्यानंतर जेवण केलं आणि मी फ्रीजमध्ये आईस्क्रीम ठेवली होती. पोपट झाला ना पोपट. माझी आईस्क्रीम स्टिक आईस्क्रीममधून बाहेर निघली. लॉल झाला माझा, लॉल लॉल झाला, पोपट झाला. आता निघायचं तर त्याच्या आधी मी चार्जिंगला फोन लावलेला आणि हे बघा बटनच नाही चालू केलं चार्जिंग लावून. काय करायचं माझं. त्यानंतर मी निघाले कारण मला जायचं होतं मार्केटमध्ये आणि एवढी गर्दी होती बाबा. संडेचं पण एक दिवस म्हणजे खाली नसतं स्टेशन, फुल 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 गर्दी होती आणि मार्केट पण फुल भरलेला होता. त्यानंतर गेलो, चप्पल घ्यायची होती मला. मग ही पहिले बघितली आणि ह्याच्याच एक दुसरा कलर बघितला, पण ही लाईटवाली पावसाळ्यात एवढी घाण झाली असती. डार्क कलर घेतला आणि ह्याच्याने पण मन नाही भरलं तर अजून एक चप्पल बघितली, पण घेतली ती ब्लूवालीच. तो जो आम्हाला दाखवत होता ना तो एवढा फोर्स करत होता, 2 चप्पल घ्या 2 चप्पल घ्या. मम्मी काय ऐकलीच नाही. मग पैसे वगैरे भरले, ते ब्लूवालीच घेतली. त्यानंतर बाजूलाच मार्केट होतं, मग भाज्या वगैरे घेतल्या आणि एवढ्या लिटरली एवढी गर्दी होती ना काय सांगू. मग आणि बघा मी हीच चप्पल घालून निघाली कारण मी मम्मीची स्लीपर घालून आले. त्यानंतर फ्रूट वगैरे घेतला आणि ह्याचं काय नाव आहे मला माहित नव्हतं. मम्मीने त्याला बोलली दाखव कसं लागते, तर एक घास खाल्ला आणि मला दिलं आणि लिटरली ते एवढं टेस्टी लागत होतं. मी तर फर्स्ट टाइमच खाल्लं होतं. हे बघा या पूर्ण बॅगेत भाज्या होत्या आणि मग आम्ही नाश्ता करायला गेलो. मी पावभाजी घेतली आणि त्याच्यावरती मस्त व्हाईट बटर होतं आणि मम्मीने घेतला होता वडापाव. मम्मी मस्त लिंबू वगैरे पिळला आणि त्याने पावभाजी सोबत पापड पण दिलतं. आम्ही नाश्ता वगैरे केला आणि तिथून निघालो मग ट्रेन मधून. आणि ट्रेन अर्धा तास सिग्नलला थांबली होती आणि पोरीचे पाय दुखत होते तरी खाली बसली होते. त्यानंतर घरी गेलो. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.